राज्यात वाढत्या बेकायदेशीर स्थलांतरितांची संख्या वाढत आहे. केंद्र सरकारने तात्काळ बेकायदेशीर स्थलांतरितांची हकालपट्टी करण्याकरता एक विशेष कायदा बनवावा, तसेच अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये देखील महाराष्ट्र शासनाला व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान करावेत अशी मागणी संस्थेने केली आहे. याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी पत्र पाठवले आहे, अशी माहिती ॲडव्होकेट मंजिरी जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अमय सप्रे, ॲडव्होकेट सर्वेश मेंदळे उपस्थित होते. पुढे बोलताना ॲडव्होकेट मंजिरी जोशी म्हणाल्या, ऑपरेशन सिंदूर नंतर देशातील विविध राज्यांमध्ये शेकडो बेकायदेशीर स्थलांतरितांची ओळख पटवून त्यांना सीमा सुरक्षा दल यांच्या ताब्यात देण्यात आले आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या संबंधित देशामध्ये परत पाठवण्यात आले. त्याचप्रमाणे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य व केंद्र सरकारांनी संयुक्तपणे बेकायदेशीर स्थलांतराविरोधात व्यापक मोहिमा राबवल्या. या कारवायांदरम्यान आढळून आलेल्या कागदपत्राविहीन व्यक्तींची संख्या अत्यंत धक्कादायक होती व या समस्येची गंभीरता आणि तातडी स्पष्टपणे अधोरेखित झाली. स्थलांतर व परकीय नागरिक कायदा 2025 हा सीमापार हालचाली नियंत्रण करणे व राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबी हाताळण्यासाठी तयार करण्यात आला असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे हे त्यातील गुंतागुंतीच्या वेळखाऊ कायदेशीर प्रक्रियेमुळे शक्य नाही. परिणामी राष्ट्रीय पातळीवर या कायद्याची कठोर व प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यंत कठीण बनते. या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर स्थलांतरांवरील अंमलबजावणी अधिकार वैयक्तिक राज्यांना देणे आवश्यक आहे. आसाम स्थलांतरित अधिनियम 1950च्या धर्तीवर तयार करण्यात आलेली यंत्रणा राज्य सरकारांना त्यांच्या प्रादेशिक परिस्थितीनुसार त्वरित व परिणामकारक कारवाई करण्यास सक्षम ठरू शकते. अशा विकेंद्रित अधिकार रचनेमुळे प्रशासकीय कार्यक्षमता वाढेल, अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत होईल आणि प्रामाणिक भारतीय नागरिकांचे हक्क व हितसंबंध प्रभावीपणे संरक्षित राहतील. नमस्कार, मी ॲडव्होकेट मंजिरी जोशी आणि इमिग्रंट्स एक्सपल्शन फ्रॉम आसाम ॲक्ट 1950 सारखा कायदा हा महाराष्ट्राला असावा, जो की इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट 2025 हा जो पारित झालेला कायदा आहे याच्यातील किचकट आणि वेळखाऊ प्रोसिजर फास्ट करून येथील जे बेकायदेशीर नागरिकांपासून जो अंतर्गत सुरक्षिततेसाठी धोका निर्माण झालेला आहे तो लवकरात लवकर दूर होईल आणि बेकायदेशीर स्थलांतरितांचं पासून महाराष्ट्र सेफ राहील. आसाममध्ये असलेल्या कायद्याप्रमाणे स्थानिक पातळीवर जाऊन वेगवेगळ्या कमिट्या करून अंमलबजावणीचे अधिकार हे स्थानिक प्रशासनाला आणि स्टेट गव्हर्नमेंटला दिले जावेत अशी आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्रामध्ये फॉरेन ट्रिब्युनल्स देखील नाही आहेत, डिटेन्शन सेंटर्स नाही आहेत, यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या करायला पाहिजे आहेत बेकायदेशीर स्थलांतरितांचा धोका हा लवकरात लवकर ओळखून.